ज्योतिषशास्त्र जर एकच आहे तर आता बऱ्याच संकल्पना आल्या आहेत. टॅरो कार्ड रीडिंग असेल, त्यानंतर नाडी भविष्य असेल, ज्योतिषशास्त्र असेल. तर मग हे सगळे त्याचीच वेगळी पद्धत आहे किंवा याला किती मान्यता आहे ज्योतिषशास्त्रामध्ये? नाडी ज्योतिष हे दाक्षिणात्य ठिकाणी खूप प्रचलित आहे. त्याच्यामध्ये 150 नाड्या आहेत जवळपास आणि अगस्त्य मुनींनी सांगितलेले आहे, वाशिष्ठ ऋषींनी सांगितले. नाडी ज्योतिषाला खूप जास्त मान्यता आहे. पण नाडी ज्योतिष असं एकदम येत नाही. नाडी ज्योतिषाकरता जेवढं मला माहिती आहे, तुमच्या नावाची ती पट्टी यावी लागते. तुम्ही गेल्यानंतर ती पट्टी तयार असते असं नाही आहे. म्हणजे जसं की प्रश्न विचारायला जाताना पृच्छकाच्या मनात, पृच्छक म्हणजे विचारणार, त्याच्या मनात त्या प्रश्नाविषयी जितकी तीव्रता असेल, जितकं गांभीर्य असेल, तितकं त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडतं असा अनुभव आहे. नाडी ज्योतिषाला पण तसंच आहे की जितका तो पृच्छक, जितका तो जातक स्वतःचं भविष्य जाणून घेण्याकरता जितका तो गांभीर्य म्हणजे त्याच्यात गांभीर्य असेल, गंभीरता असेल किंवा त्याच्यामध्ये तेवढी ती खूप अशी आतून अशी जाणीव असेल, तर अनेक वेळा मग त्यांच्या नावाची ती पट्टी ती आलेली असते.